नमस्कार मित्रांनो, UPFO कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, UPFO कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे। UPFO 8 कोटी कर्मचाऱ्यांना आता दिवाळीपासून मोठं गिफ्ट या ठिकाणी मिळणार आहे। या बैठकीत मोठा निर्णय होणार आहे। मासिक वेतन सुद्धा वाढू शकते। तर 8 कोटी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। दिवाळी आधी UPFO मोठा निर्णय घेणार आहे। EPFO कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। दिवाळी आधी लॉन्च होणार आहे EPFO 3.0। आता ATM आणि UPI द्वारे तुम्हाला PF काढता येणार आहे। EPFO कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। EPFO कर्मचाऱ्यांना दिवाळी आधी मोठं गिफ्ट मिळणार आहे। गेल्या अनेक दिवसापासून EPFO 3.0 सुरू करणार असल्याची माहिती समोर आली होती। दरम्यान आता दिवाळी आधी ही सुविधा सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे। जून महिन्यातच ही सुविधा सुरू होणार होती, मात्र काही तांत्रिक कारणामुळे ही सुविधा सुरू झालेली नाही। मात्र लवकरच याबाबत निर्णय होऊ शकतो। श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली 10-11 ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे। यामध्ये कदाचित हा निर्णय होण्याची शक्यता आहे। मीडिया रिपोर्टनुसार दिवाळी आधी 8 कोटी EPFO कर्मचाऱ्यांसाठी ही नवीन सुविधा सुरू करण्याची योजना तयार करत आहे। तर मग मित्रांनो, देशातील कोट्यावधी EPFO सदस्यांसाठी ही आनंद वार्ता आहे। गेल्या काही महिन्यापासून EPFचा पैसा आणि पेन्शन ATMच्या माध्यमातून काढता येईल। इतकेच काय, सदस्यांना UPI प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही रक्कम काढता येईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। अर्थात सरकार दरबारी याविषयी मोठे मंथन सुरू आहे। तर EPFO 3.0 कधी सुरू होईल याची सदस्यांना प्रतीक्षा आहे। जून-जुलै महिन्यातच ही सुविधा सुरू करण्याची चर्चा होती, पण सेवा सुरू झाली नाही। पण आता या बैठकीत यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। या बैठकीत मोठा निर्णय होणार आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे EPFO देशभरात लाखो सदस्य आहे। सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची महत्त्वपूर्ण बैठक 10-11 ऑक्टोबर रोजी होत आहे। पुढील महिन्यातील या बैठकीतून महत्त्वपूर्ण अपडेट समोर येण्याची दाट शक्यता आहे। EPFO 3.0 ची अंमलबजावणी कधी करायची याविषयी घोषणा या बैठकीनंतर होण्याची शक्यता आहे। सदस्यांना बँकेसारख्या PF सुविधा मिळतील, त्यांना ATM मिळेल, त्यांचे PF खाते थेट बँकेशी जोडण्यात येईल। तर UPIचा वापर करूनही ते PF खात्यातील रक्कम काढू शकतील, अशी चर्चा या ठिकाणी आहे। रक्कम काढण्यापूर्वी पूर्व परवानगीची गरज राहणार नाही। EPFO 3.0 हे एक अद्ययावत सॉफ्टवेअर आहे। ते EPFO सदस्यांना बँकेसारख्या सोयी सुविधा पुरवेल। या नवीन सुविधेमुळे सदस्यांना एक ठराविक रक्कम त्यांच्या खात्यातून काढता येईल। ATMच्या माध्यमातून एक निश्चित रक्कम काढता येईल। त्यासाठी पूर्व परवानगीची आणि अर्ज फाटे करण्याची गरज नसेल। जून-जुलै पासूनच ही सुविधा देण्यात येणार होती, पण सॉफ्टवेअरमध्ये अचानक तांत्रिक अडचण आल्याने ही सुविधा लांबणीवर पडली। ऑक्टोबरमधील बैठकीत त्याबाबत घोषणा होऊ शकते। तसेच वेतनवाढीसंदर्भात सुद्धा मोठा निर्णय होऊ शकतो। सध्या किमान 1000 रुपये मासिक पेन्शन देण्यात येते। ही रक्कम वाढवण्याची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची किती दिवसांची मागणी आहे? येत्या बैठकीत त्यावर निर्णय होईल का, याकडेही पेन्शनधारकांचे लक्ष लागलेले आहे। अनेकांनी ही रक्कम 1500 ते 2500 रुपये वाढवण्याची विनंती सरकारकडे केली आहे। महागाई वाढली असल्याने किमान निवृत्ती वेतनाची रक्कम वाढवण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अनेक निवृत्तीवेतनधारकांना त्यांची उपजीविकासुद्धा या पेन्शनमधून भागत नाही। त्यामुळे महागाई वाढली असल्यामुळे या ठिकाणी या बैठकीत निर्णय घेणे अपेक्षित आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। EPFO PF संदर्भात, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसंदर्भात अशाच महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळतील। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।